विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचा संघटक प्लीज थोडंसं आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात. सलामी गोलंदाज आपण पाहतोय साई कृपा डुंगे आयोजित सरपंच चषक 2019 या स्पर्धेतला सलामी गोलंदाज, पहिला गोलंदाज बजरंग. पंच सुरेश करच सामना सुरू होण्याचा संकेत देतात. सामन्याला सुरुवात होते. निश्चितच स्ट्रायकर पंच सुरेश खरत, स्क्वेअर लेग पंच सदा म्हात्रे आणि पहिला चेंडूला सुंदर असा ऑफ ड्राईव्ह केले जात आहे. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. फक्त 2 धावा अर्जित केल्या जातात आणि या 2 धावाने बारक्या आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. या ठिकाणी आमची मान्यवर मंडळी पद्माकरजी चौधरी साहेब आमच्यापासून रजा घेताना धन्यवाद. आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केल्याबद्दल पुनश्च एकदा मी आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार प्रकट करतोय. पहिला चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ड्राईव्ह केला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला रिझन झाला होता, ट्रॅव्हल झाला होता. फक्त 2 धावा अर्जित केले जातात. 2 धावाने बारके आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती 3-2. पुन्हा एकदा बजरंग राईट टर्म मोरचा मारा. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफला येतोय. फक्त पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केले जातात. धावसंख्या होती ती 3-4. बारक्यानी राजेशी सलामी जोडी आपण पाहतोय नवकर या संघाची. जय हनुमान टेंबवली पक्ष जागृत मराठा रणाल. पुढील सामना सुंदर असं ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफला जातोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा अर्जित केल्या जातात बारक्याच्या बॅट मधून. या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 3-6. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आपण पाहतोय. चेंडूला सुंदर असा थोडासा ऑन द ऑफ खेळून काढलाय. चेंडू पॉइंटला जातो. एक धावाची दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. एक्झिट बघू काय करतात. निश्चितच मैदान सोडावं लागेल राजेश याला. पहिला फलंदाज धावची स्वरूपाने बाद होतोय नवघर या संघाचा. 2 फलंदामध्ये कमिटमेंट व्यवस्थित झाली नव्हती. पहिली धावा ती वेगाने प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेण्यासाठी जो आत्मघातकी प्रयत्न होता तो सफल होतोय आणि पहिला फलंदाज चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा स्वीप केला जातो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी आणि सहजगती 1-2 धावा अर्जित केल्या जातात. रनिंग ड्यू सुंदर आहे. समय अतिशय चांगला आहे. तालमेल अतिशय सुरेख आहे. या 2 धाब्याने सांगाय धावसंख्या होती ती 1-8. सॉरी 1-9.
जातो रायटरवरचा मारा करतो स्ट्राईक रोडकडे संधी असेल ती हिंमत याला. चला बेलेच्या संदर्भात थोडस प्लीज आपण सहकार्य करायचंय. बजरंग मात्र चेंडूला सुंदर थोडसा अप्पर कट केलं जातं. चेंडू थर्ड मॅन रिझम मध्ये ट्रॅव्हल होतो. प्रवास करतोय, बीट करतो क्षेत्ररक्षण प्रदीप याला. चेंडू सरसेवाच्या बाहेर जातोय. अतिशय उत्कृष्ट फटका मध्ये बॅट मधून आपण पाहतोय. चौकाराची सांगता होते. धावसंख्या चौकाराने पुढे सकते ती 13. धन्यवाद रिजमान. अतिशय सुरेख धून आपण या ठिकाणी पेश केली. 2018 या संगीत क्षेत्रातील सर्वात उत्कृष्ट धून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, चांगली पायाभरणी, चांगलं फाउंडेशन आपण पाहतोय. 1-13 आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तत्पूर्वी दोन्ही संघांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची हॅट्रिक आपण जर साता चौकार षटकार विकेट तर ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. सरपंच 2019 सरपंच यांच्या वतीनं हॅट्रिक साठी 555 रुपयाचं एक रोख पारितोषिक आहे. आणि बघूया त्या पारितोषिकाचा विजेता कोण ठरतोय. विकेटची हॅट्रिक साधता तर 555, षटकारांची हॅट्रिक साधता तर 555 आणि चौकारांची हॅट्रिक साधता तर 555 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे सरपंच मॅडम यांच्या वतीनं. आणि बघूया या पारितोषिकाचा मानकरी कोण ठरतोय. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा आणि गोलंदाज रसामध्ये संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज किशोर. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात आलतोय किशोर. चला वेलेच्या संदर्भात प्लीज थोडंसं सहकार्य करा. पंचांना एक विनंती आपण थोडंसं वेली वॉन करा. वेलकम उमेश. सुंदर पेक अतिशय प्रतिम चेंडू मध्ये फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं जातं. चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतो. एक धावाची दुसऱ्या धावेचा आत्मघात के प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट फटका होता बारक्याच्या बॅट मधून आपण पाहिला. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू थोडंसं फ्लिक केलं. चेंडू मिड विकेट रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा अर्जित केले जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 15. 1-15. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय किशोर. अतिशय सुंदर फेक होते. अतिशय अप्रतिम चेंडू. मध्ये फक्त चेंडू थोडंसं डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. ड्राईव्ह केलं जातं चेंडूला. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. 2 धावा अर्जित केले जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 17. पुन्हा एकदा किशोर. अंकुश पाटील आपण जर कोण प्रेक्षक मध्ये असाल तर आपण प्लीज स्टेजवर येऊन विराज म्हणायचंय. व्यासपीठावर येऊन आपण विराज म्हणायचं प्लीज. या ठिकाणी चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. प्लेसमेंट ठीक नाहीये. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निश्चितच हॉपलीवर चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं. चेंडू वाडी लोंगार फ्रीज मध्ये ट्रॅव्हल झालं. थोडासा लँडिंग झाला होता. मात्र क्षेत्ररक्षण चेंडू कलेक्ट करता आला आणि जीवदान मिळतं बारके आला आणि बारक्याला जीवदान देणं कदाचित
महाग पडू शकतं कारण बारक्या टॅकलेट बॅट्समन उत्तम फलंदाज आहे आणि याच दरम्यान 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 19. धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर राईट मोरचा मारा करतो, पंचांना क्रॉस करतोय, स्ट्राईक रोटी करतोय बारक्या. या ठिकाणी थोडंसं ऑन द घेण्याचा प्रयत्न, जेवढं हलक्यात बॅट फक्त थोडंसं स्टेअर केलं जातं, जेवढं थर्ड बॅट मध्ये ट्रॅव्हल होतोय. अतिशय चांगलं शतरक्षण, मात्र 2 तिसऱ्या धाब्याचा आघातात्मक अटकी ठरू शकतोय. फेक मात्र रॉंग इन आपण पाहतोय आणि सहज गती ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्यांनी 4 धावा कन्वर्ट केल्या जातात आणि या 4 धाब्याने वडूनगर या संघाची धावसंख्या होती ती 23. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम पायाभरणी, उत्तम फाउंडेशन. पुन्हा एकदा गोलंदाज गुलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड येतोय आणि निश्चित आपल्या घरच्या मैदानावर आपल्या बालेकिल्ल्यामध्ये आज नवघर संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. आतापर्यंत मात्र थोडंसं ऑल इन वेल म्हटलं तरी वावगं नाहीये, चांगल्या स्थितीमध्ये नवघर संघ. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, थोडासा अपरकट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बारके याचा एक डिलिव्हरी संपर्क झालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. अंदाज घेण्याचा प्रयत्न, समन्वय थोडासा पाहायला मिळत नाही. 2 फलंदाजामधून आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा आघात होता मात्र नकार दिला जातोय. आपल्या कॉपीमध्ये सुरक्षित पोहोचतो हिम्मत, फक्त एक धाव अर्जित, धावसंख्या 1 धावांनी पुढे सत्ते ती 24. प्रतिषटकाचा विचार केला 12 धावांची सरासरी आहे. चला, जानमान टेंबवली विपक्ष जागृत मराठा राहणार पुढील सामना या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक विना विलंब आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय हनुमान टेंबवली विपक्ष जागृत मराठा राहणार. वेलकम संतोष. राहणार संघ या ठिकाणी उपस्थित होतो. राहणार संघाचे संघनायक आणि आपले इतर सहकारी या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. प्रदीप पाटील, जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण प्रथम व्यासपीठ मंचावर यायचं आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राहणार प्रदीपजी पाटील, पप्पू पाटील, जागृत मराठा राहणार संघाचे सर्व आहेत. आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण प्रथम मान्यवर कक्षामध्ये यायचंय. दोन्ही संघांना सुवर्ण संधी पाहतो. या स्पर्धेमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. 555 रुपयाचा रोख पारितोषिक जाहीर झालेले हॅट्रिक साठी. मान्यवरांच्या शुभ हस्ते तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतो राजू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/24 एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम पायाभरणी, उत्तम फाउंडेशन. आणि जेव्हा मित्र तुमची सुरुवात चांगली असते तेव्हा तुमचा वेलकम विनोद नाईक. चेंडूला हलक्यात बॅट फक्त थोडंसं प्लिक केलं जातं. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. फक्त 1 धावेची मागणी, धावसंख्या 1 धावांनी पुढे सकते ती 25. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. लॉंग रनअप, पंचांना क्रॉस करतोय. पंच सुरेश खरत स्ट्राईक रोटेट करतो हिम्मत. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा हुक केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग लेग रिझममध्ये ट्रॅव्हल होतोय. चौकार, अतिशय प्रतिम फटका. खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चौकार धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या 29.
पहिल्यांदा थोडासा स्टेपआउट चेंडूवर सुंदरसा ड्राईव्ह केले जातं, अतिशय उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतो, अतिशय प्रतिम फटका होता, प्लेसमेंट उत्तम होती, बीसेपच्या अंदाजे चेंडूवर सुंदरसा ड्राईव्ह केला होता, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपण मध्ये त्याच्या बॅटमधून पाहतोय. एक 2 धावा अर्जित केले जातात, 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 31, धावसंख्या होती ती 31, 31, लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. चेंडूला सुंदरसा भिरकावून दिले जातं, अतिशय प्रतिम फटका, पुलचा फटका आपण पाहिला होता, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय, एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा अर्जित केल्या जातात, धावसंख्या वाढते ती 33, 33, लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. जय हनुमान टेंबवली विपक्ष जागृत मराठा राणाल. पुढील सामना राजू. या ठिकाणी मध्ये एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो, अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक होती, मात्र सन्मान केला जातो, चेंडू हलक्या बॅटमध्ये चेंडू थोडासा टॅप केले जाते, चेंडू फर्स्ट गलीमध्ये पहिल्या बॉन्सवर चेंडूला कलेक्ट केलं जातं, फक्त एक धावेची मागणी, धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते 34. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, थोडासा दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न बारक्याचा, मात्र चेंडू फलंदाज यष्टी रक्षक थर्डमॅन सर्वांना चुकवतोय, बीट करतोय. बघूया एक्झिट काय घडलंय, मला वाटतं चौकार जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं, चेंडू नॉनस्टॉप रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि या चौकारानं धावसंख्या होती ती 38, 38, लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर संघात धावसंख्या ती 38. दरम्यान 2 संघांना मी आमंत्रित करतो, टेंबवली विपक्ष राहणार, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाज महेंद्र, वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं अंतिम षटक आता तो महेंद्र पंचांकडे गाड घेतो, स्ट्राईक रोड करण्याची संधी ती हिंमत द्याला, नॉन स्ट्राईकसाठी बारक्या. महेंद्र टू हिंमत, सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, थोडासा जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नव्हता. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी मित्र असतात क्रिकेटमधल्या, तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची प्लेसमेंट, तुमची नजर, या अत्यंत फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झाला नव्हता, निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र राईट मोरचा मारा, पंचांना क्रॉस करतोय. आता मात्र चेंडूला सुंदरसा परकट केले जातं, अतिशय उत्कृष्ट फटका, हिम्मतेच्या बॅट मधून चेंडू सलग सीमाच्या बाहेर जातोय, दणदणीत चौकार. खराब चेंडू, उत्तम प्रहार होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला सुंदरसा परकट केले जातं, अतिशय सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका हिम्मतेच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि या चौकारानं सांगायची धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते, धावसंख्या होते ती 42. चालू सामन्याचं मित्र अपडेट पाहिलं, 2 फलंदाज जर आपण अपडेट पाहिलं, दोन्ही फलंदाज 19-19 या धावसंख्येवर खेळताना पाहतोय. फार महत्वाचं असतं, पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते.
35 धावांची एक पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतो दोन फलंदाजांमधून. बारक्या आणि हिम्मत आपल्या घरच्या मैदानात मात्र एक उत्तम कामगिरी आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. राटा मोरचा मारा. अंकुश आपण प्लीज थोडासा चेसी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी मात्र सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू. बघूया एक्झॅक्ट काय घडलं. मला वाटतं फलंदाज ट्रिपल हिट विकेट झालेलं आहे. वेलकम बालचंद्र नाईक जागृत माडा राणे संघातील एक विस्फोटक खेळाडू आहे आणि नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली होती गावठी ओळी त्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक ज्यानं पटकावलं होतं भालचंद. चला जानवान टेंबवली विपक्ष जागृत मराठा राहणार दोन्ही संघाच्या संघाने चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. राणाल या संघाचा संघानेक या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ विपक्ष संघ टेंबवली. नेक्स्ट फलंदाज विनायक येतोय. अतिशय सुंदर फेक होती. चेंडूला जागेवर फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क जरी झाला नसला तरी मात्र चेंडू जातोय लॉंग लेग. फाईन लेगला चेंडू जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र 3 धावा रोखू शकत नाहीये आणि या 3 धावेने आता संघाची धावसंख्या होते ती 45. धावसंख्या 45. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. लॉंग रन अप. महिंद्रा टू बारक्या या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फाटका चेंडू बॅकवर्ड स्पेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो प्रवास करतोय. बघूया अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 3 धावा रोखू शकत नाहीये आणि या 3 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 48. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धाब्याची मागणी. बघूया एक्झॅक्ट काय करताय. निश्चितच मैदान सोडावं लागलं फलंदाजाला. विनायक बाद होतोय मात्र 1 धावेने जी संघाची धावसंख्या ती 49 आणि विजयाचं लक्ष्य 50 धावांचं. चला पुढील दोन्ही संघ. राणाल या संघाचा संघाने उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जैनमान टेंबवली. आपण प्लीज यायचं टॉस बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. त्याला दोन्ही संघ कर्णधारणी यायच्या टॉस बॉक्स मध्ये. जय हनुमान टेंबिवली आणि जागृत मराठा राहणार. वेलकम प्रदीपजी पाटील साहेब यांसाठी इकडे शुभ आगमन झालेले. जागृत मराठा राहणारे संघाचे सर्वे सर्वात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राहणार प्रदीपजी पाटील. वेलकम जयचंदजी पाटील. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. भिकाजी पाटील आपलंही मनापासून स्वागत असेल.
चला जय हनुमान टेंबवली, जय हनुमान टेंबवली या संघाचा संगणक प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ विपक्ष संघ या ठिकाणी दाखल आहे. संगणक दाखल आहे आमचे. ओके वेलकम दिगो. प्रथम दोन्ही संघाने एक विनंतीशील जे आयोजन कमिटी आहे त्या कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. वेलकम पंच विक्रम नाईक, विनोद नाईक सॉरी विनोद नाईक यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम दिगो. हॅलो. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं मित्र एक भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. सौ विजया सचिन भगत या माऊलीने विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते या दोन संघामधून पुढील नाणेफेक करायची. त्यांचे यजमान सचिन भगत आपण यायचं आहे. दोन्ही संघ कर्णधारांनी यायच्या टॉस बॉक्स मध्ये. पुण्याच एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं साई कृपा डुंग्याची सरपंच चेक 2019 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. स्पर्धेतला आजचा दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक केले जाते. आणि दोन्ही संघांच्या माहिती करिता स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेला आहे. कॉइनची एक बाजू आहे दोन्ही संघांच्या माहिती करिता साई कृपा स्पोर्ट्स क्लब डुंगे 40+ आणि कॉइनची दुसरी बाजू आहे सरपंच चषक 2019. आणि हा कॉइन मी सुपूर्द करतोय मॅडम यांच्या हातामध्ये. साई कृपा डुंगे असं म्हणणं आहे आणि निश्चित तेच पडतंय साई कृपा डुंगे. मान्यवरांना विनयशील आपण पुढच्या एकदा जाऊन व्यासपीठ मंचावर विराजमान व्हायचंय. नाणेफेक जिंकलेली आहे ती जागृत मराठा राहणार संघाचा संघनायक बालचंद्र. आपण नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्याबद्दल तुझा आणि तुझ्या संघाचं खूप खूप अभिनंदन. काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल टेंबिवली संघाला? टेंबुली संघाला आम्ही 30-35 पण धावण्याचा रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील जे आपण युटिलाइज यूज करणार आहेत या सामन्यामध्ये? प्रदीप पाटील आहे, विजय आहे आणि सदानंद आणि सागर. आणि हा सामना प्रेक्षकांना रंगतदार बघायला मिळेल. हो खूप रंगतदार आहे. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. प्रथम मी तुझं अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये आपण इन्व्हॉल्व झाल्याबद्दल, सहभागी झाल्याबद्दल. नाणेफेक झाली, नाणेफेक आपण हरलात. पहिला प्रश्न, नाणेफेक आपण जर जिंकली असती आपला निर्णय काय असता? फलंदाजीच केली असती आम्ही, कारण आमचे प्लेयर सगळे येतात. आणि निश्चित नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी की जिंकल्यानंतर फलंदाजी केली असती असं म्हणणं होतं आपलं. आणि तेच आपल्या वाट्याला आलेले. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर आपल्याला फलंदाजी करायची. समोरच्या संघाचा आपण विचार केला. नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली होती गावदी स्पोर्ट्स ओळी, या स्पर्धेमध्ये एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संघाची होती आणि त्या संघाशी आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. एक नामांकित नावाजलेला संघ आहे. अशा संघाला प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं आव्हान ठेवणार? 40 ते 45 धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही.
40 ते 25 धावा निश्चितच एक चांगलं आव्हान असेल. मात्र या धावा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपले जे ट्रम्प कार्ड विश्वासातले फलंदाज कोण असतील? फलंदाज आहेत 5-6 जण आहेत. मी आहे, रुपेश आहे, प्रमोद, संदीप आहे, सगळ्यांकडनंच आशा आहे. त्यानंतर साई कृपा डोंगी आयोजित जी स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषक 2019 एक भव्य दिवस आयोजन आहे. चांगला आउटफील्ड आहे, ग्राउंड आहे, सुसज्ज असे गॅलरी आणि सर्वात महत्त्वाची जी स्पर्धा आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवली जाते. मात्र आपल्याला या स्पर्धेसंदर्भात काय वाटतं? खरोखर जितू पाटील आणि त्यांच्या सहकार्याने जी आयोजन केलेलं आहे, सुरेख असं आयोजन केलेलं आहे. मैदान एकदम जबरदस्त आहे, वडूनगराचं आहे. सुरेख आयोजन आहे, चांगल्या ट्रॉफ्याच आहे तिथे. हा जो सामना आहे प्रेक्षकांना रंगत आणि चुरशीचा पाहायला मिळेल. नक्कीच. धन्यवाद, ऑल दी बेस्ट. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. नाणेफेक 2 संघामधून आपण पाहिली होती. नाणेफेकचा कॉल जिंकतोय राणाला संघ आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलं जातं ते यजमान टेंबुल या संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर. माजी सरपंच जय पाटील वडगर गावचे माजी सरपंच ग्रामपंचायत वडगरचे जयजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे साईकृपा डोंगे संघाच्या वतीनं सरपंच चषक 2019 मध्ये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देत धावसंख्या वाढते 2. 50 धावांचं लक्ष्य आणि 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे खारबाव संघाची. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षक झेपावतोय, पण एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेल सुटतोय, जीवन दान मिळते बजरंग्याला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. निश्चितच स्पर्धेचं खास वैशिष्ट्य पाहतो स्पर्धे पूर्ण अपडेट केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. उज्ज्वल नेटवर्क यांच्या माध्यमातून पण स्पर्धेचं अपडेट पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, कव्हरेज केली जाते या स्पर्धेचं. आणि मला वाटतं बँगलोर इथून आमचे प्रेक्षक या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करताना आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वेलकम रमेश दादा पाटील यांचे शुभ आगमन होत आहे. दानंद भंडारी यांचे या ठिकाणी राजन आपली मनापासून स्वागत असेल. ही स्लो अँड डिव्हिजनचा चेंडू, चेंडूला बेरकावून दिला जातं. अतिशय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू लॉंग अँड मध्ये थोडासा ट्रॅव्हल झाला होता. तिसऱ्या बघूया एक्झिट काय करता. निश्चितच मैदान सोडावं लागेल फलंदाज बजरंग याला. 2 धावा पूर्ण केली, त्या तिसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना थोडंसं कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि फलंदाज बजरंग या ठिकाणी बाद होतोय. बाद झालेला फलंदाज भजिंगला पाहिला. नेक्स्ट फलंदाज प्रदीप संघातील सर्वात सिनियर प्लेअर आहे, अतिशय अनुभवी असा फलंदाज आहे. टेक्निकल बॅट्समन आहे, उत्तम फलंदाज आहे प्रदीप. पहिले षटक प्रगतीपथ विजयासाठी खारबाव संघाला 50 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक आपण विचार केला तर 12.25 सरासरी आहे. .50 सरासरी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय. रायटम राऊंडचा मारा करणारा सलामी गोलंदाज श्याम याला आपण पाहतोय. विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 1-6. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले जातं. अतिशय उत्कृष्ट फटका आणि चेंडू मात्र सरळ सीमाच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार, नेत्रदीपक चौकार आपण पाहतोय उमेशाच्या बॅट मधून. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक म्हणता आणि अपॉलिवर चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता.
नवघर संघाचा संगणक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी अतिशय सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/10 विजयाचं लक्ष्य 50 धावांचा प्रति षटकाचा विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे. त्याच्या आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे मात्र पहिल्या षटकात आपण विचार केला तर कुठे या गतीला किंवा धावसंख्येला स्पर्श केला जात नाहीये. याचं कारण आपण पाहिलं होतं अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी श्याम याची. वेलकम जय जगन्नाथ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत वडगार 40+. बंधाऱ्यामध्ये काल्हेर या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि माजी सदस्य ग्रामपंचायत काल्हेर दयानंद भंडारी यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम दयानंद भंडारी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पाहिलं निलो प्रवीण प्लीज आपण थोडस जे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे उज्ज्वल नेटवर्क चे प्रॉब्लेम विजय पाटील यांच्या माध्यमातून या स्पोर्ट्स अपडेट केले जातं. विनायक दुसऱ्या षटकाला प्रारंभ, सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, चेंडू कुठे बॅटची कडी घेऊन स्टँडच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातोय. दुसरा फलंदाज बाद होतोय प्रदीप. विजयाचं लक्ष्य ते 50 धावांचं. नेक्स्ट फलंदाज किशोर येतोय. चला वेलीच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करायचं प्लीज. आणि जे 30 सर्कल आहे येणारा किंवा जाणारा फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण ते सर्कल क्रॉस करायचंय प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गा बोळ्यावर पंचाकडे गाठ घेतोय विनायक. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं, ऑन ड्राईव्ह केलं जातं. चेंडूला हिम्मत कलेक्ट करतोय. फक्त आणि फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होते. धावसंख्या वाढते ती 11. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. विजयाचं लक्ष्य 50 धावांचे. 2/11. आज निश्चितच आपल्या घरच्या मैदान आपल्या बालेकिल्ल्यामध्ये एक सुंदर कामगिरी करताना विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे सांगायला आपण पाहतोय. श्याम चौगुले असतील, हिम्मत चौगुले असतील, पारख्या पाटील यांच्या नेतृत्वात संघ अतिशय उत्तम कामगिरी करतो. राजेश पाटील असतील संघाने या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केल्या जात आहे. नो मॅन्स असं वाटलं होतं चेंडू नो मॅन्स लाईनवर पडतो की काय, मात्र क्षेत्रीय अतिशय दक्ष होता. अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट करतोय जितेंद्र. अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. रनिंग कॅच उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. नेक्स्ट फलंदाज महेंद्र येतोय. महेंद्र नेक्स्ट फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचाकडे गाठ घेतो विनायक.
लॉंग रनअप. पंच विनोद नाईक आणि पंच सुरेश खरत. दोन्ही पंचांचा मित्र आपण विचार केला तर एकाच गावाचे सुपुत्र आहेत. क्रिकेट असो, कबड्डी असो की कुठले क्रीडा क्षेत्र असो, एक अव्वल दर्जाची कामगिरी नेहमीच त्यांच्या माध्यमातून केली जाते. बिसे पंच आहेत, नामांकित पंच आहे. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू. जागेवरून थोडासा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क न त्याचं कारण आपण पाहिलं होतं. फुटपार प्लेसमेंट नजर. पुन्हा एकदा विनायक राईट मोडचा मारा. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू मात्र सीमारेषेकडे ट्रॅव्हल होते, प्रवास करतो. अतिशय उत्कृष्ट फटका. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि चेंडू सलग सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. चौकारनं सांगाय धावसंख्या 4 धावाने पुढे सध्या धावसंख्या होते ती 15. आज माझ्या समिती या स्पर्धेसाठी एक उत्तम समालोचक जयवंत पाटील आणि सध्या एक उत्तम गुणलेखक, एक दुहेरी भूमिका 2 in 1. पुन्हा एकदा विनायक राईट मोडचा मारा. मात्र अतिशय सुरेख फेक होती. अतिशय प्रतिम चेंडू होता. चेंडूला अतिशय अंदाजाने सोडून दिलं होतं. पंच काही देतील या अपेक्षेने. दोन षटकांच्या समाप्तीने आता धावसंख्या होती 15. आता विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 17.50 ची सरासरी. मिशन इज थोडंसं इम्पॉसिबल आहे. मात्र क्रिकेट आहे, काही घडू शकतं. आता मात्र हात खोळावे लागतील ते खारबाव संघाला. जर सामन्यामध्ये वापसी करायची असेल, विजय संपादित करायचे असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट ज्याला आपण म्हणतोय. वेलकम रुपेश चे हनुमान टेंबवली हे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. रुपेश निश्चितच लग्न सराई आहे आणि ज्या कोणाला डेकोरेशनसाठी जर संपर्क साधायचा असेल तर त्यांच्याशी आपण निश्चित संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा तसेच आमचे कमलाकर पाटील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. लग्न सराईचा सीझन आहे आणि डिस्काउंटमध्ये आपणास ही व्यवस्था दिली जाणार आहे. पंच वाईटचा इशारा करतात. वेलकम. वेलकम रमेश पाटील. 15 कालेरे संघाचे कोच आहेत, आमचे परममित्र आहेत. अतिशय उत्कृष्ट फटका, अतिशय प्रतिम फटका. सन्मानी विनोदजी उमराटकर 15 मध्ये काल्हेर संघाचे खंदे समर्थक आहेत आणि जेव्हा जेव्हा संघामध्ये एखादा खेळाडूची कमतरता असली तर मात्र त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. कोच रमेश उमराटकर. चेंडूला सुंदर ड्राईव्ह केले जातात. अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते. चेंडूला शॉट अँड पोल केलाय. नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहतोय. याच दरम्यान एक दोनदा वार्जित करण्याची संधी. चेंडूला पोल केलं. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. बराच वेळ चेंडू आपण लँडिंग झालेला पाहिलं. थोडंसं हवेमध्ये पाहिलं होतं. सांगाय धावसंख्या वाढते ती 23.
चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले जातं, अतिशय उत्कृष्ट फटका. 2 क्षेत्ररक्षणा बीट करून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार, एक नेत्रदीपक चौकार आपण पाहतोय. धावसंख्या होती ती 27. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी वापसी करतोय खारबाव हा संघ. तिसरं षटक प्रगती पथावर, धावसंख्या ती 27. मला वाटतं 2 चेंडूंची फेक अजूनही बाकी असावी. बघूया 8 चेंडू मध्ये विजयासाठी किती धावांचं लक्ष्य आहे. तेवीस धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र सामन्यामध्ये एक रंगत आणि चुरस मित्र आपण पाहतो. विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला सुंदरसा फोर्स केलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 धावेने आता विजयाचं लक्ष. 7 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं कॅल्क्युलेशन आहे. सोसवारी मला वाटतं अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये. आता मात्र विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी व्यासपीठावर मंचावर विराजमान जागृत मराठा राहणाल या संघाचे सर्व आहेत आणि भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय प्रदीपजी पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राहणाल, ह्या मान्यवरांचे या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जातं. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं. सन्माननीय प्रदीप पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, राणाल्या संघाचे सर्व आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जात आहे. सोसवारी राणाल. तसंच त्यांच्यासोबत जयचंद पाटील जागृत मला राहणाऱ्या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. सध्या थोडंसं एन्जॉयड आहेत. जयचंद पाटील यांच्याकडे विशेष गौरव आणि सन्मान केला जातो. अंतिम षटक, शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू प्राप्त करतोय गोलंदाज बारक्या. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान होतोय.
बॅक टू नाव क्रिकेट. कॅमेरामन आपण मैदान कव्हरेज करायचं आहे. 5 चेंडू आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बारक्या पाटील. आता मात्र संघाचा संगणक आणि बऱ्याच वेळा आपण पाहिले जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतोय तेव्हा त्या संघाला विजयाच्या उंबड्यावर नेऊन पोहोचवणारा फलंदाज राजू. चेंडूला शॉर्ट अँड पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉपला जातोय. गोलंदाज आपल्या फळतोडून चेंडूला कलेक्ट करतोय. आता मात्र ज्या आशा आहेत 20 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे. मात्र क्रिकेट आहे, काही घडू शकतं. वेलकम महेश. भद्रावती कल्लेर या संघाचे खंत समर्थक आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. वेलकम राजन, आपले मनापासून स्वागत असेल. पुन्हा एकदा बारक्या राईट मोरचा मारा. अतिशय उत्कृष्ट फटका, अतिशय प्रतिम फटका, लाजवाब फटका. निश्चितच ये तो जरूर जाएगी साजन के घर. अतिशय नेत्रदीपक षटकार आपण किशोर याच्या बॅट मधून पाहतोय. आता विजयासाठी अजूनही 3 चेंडू आणि 14 धावांची. वेलकम सागर, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. उत्कृष्ट फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा कश्मकश. चेंडूला शॉर्ट अँड पूल केलाय. चेंडू मिड विकेटला येतोय. 1 धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघूया एक्झॅक्ट काय करताय. फेक मात्र 2 धावा आणि अजूनही विजयासाठी 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार. मात्र ती हॅबिलिटी, ती क्षमता त्या फलंदाजामध्ये किशोर याच्याकडे चांगले फटके आहेत. 2 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडी कसमकश रंगत चुरस पाहतोय. अतिशय खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्मॅर मारा. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आता मात्र सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, प्राइस डिलिव्हरी. बीट झाला होता फलंदाज. तर जवळजवळ मात्र पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय खारबाव संघाला विजयाच्या उंबट्यावर आहे नवगरा संघ. वेलकम. अतिशय प्रतिम फटका, अतिशय प्रतिम फटका. चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक षटकार. हाडला काढला. वेलकम सन्माननीय मंगेश माळी साहेब, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. माजी सरपंच ग्रामपंचायत काल्लेर आणि बांद्र्यामूर्ती काल्लेर संघाचे एक नामांकित खेळाडू. हार्ड लक कालिकामाता खरबाव आणि गुड लक. सन्माननीय मंगेजी माळी साहेब, आपणास विनंतीशाल आपण व्यासपीठ मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि निश्चितच मला वाटतं फक्त 5 धाव्याने हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. पहिल्या 2 सामन्यात 2 षटकात आपण विचार केला कुठं धावा कमी झाल्या होत्या आणि तेच समीकरण किंवा तेच टर्निंग पॉईंट या स्पर्धेचा आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 5 धावाने संघ या ठिकाणी पराभूत होतोय. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं बांद्र्यामध्ये काल्लेर या संघाचे उत्कृष्ट नामांकित खेळाडू, आमचे परम मित्र, आमचे बंधू आणि माजी सरपंच ग्रामपंचायत काल्लेर मंगेश माळी साहेब. मंगेश माळी साहेब यांच्या ठिकाणी आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. बांद्रामध्ये काल्लेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. मंगेश माळी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर माजी सरपंच ग्रामपंचायत बडगार जय जगन्नाथ पाटील
जय जगन्नाथ पाटील यांचा या ठिकाणी आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. जय जगन्नाथ भाऊ. त्यानंतर बंदरामध्ये कल्लेर संघाचे कोच सन्मानित रमेश दादा पाटील यांचा आपण विशेष गौरव सन्मान करायचा आहे. रमेश दादा पाटील यांचा आपण विशेष सन्मान आणि गौरव करायचा आहे. बांद्र्यामध्ये कल्लेर या संघाचे कोच आहेत. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघनायक आपण प्लीज थोडासा संपर्क साधायचा आयोजकांशी. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान श्री विनोदजी उमराटकर बांद्रामध्ये कालेरा संघाचे खंदे समर्थक आहेत. विनोद उमराटकर आणि मित्र या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान विशेष सत्कार केला जातो ज्यांच्या नावाने आपण पाहतो या स्पर्धेचं एक भव्य दिवस आयोजन. सामनावीर बारक्या पाटील आपण यायचं आहे. सामनावीर ज्यानं उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. एक अष्टपैलुशी कामगिरी सिकस दिली होती. कालिका माता दोन्ही संघाने एक थोडासा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खारबाव विपक्ष नवगर. खारबाव आणि नवगर या दोन्ही संघाने बिनदिशीर आपण थोडासा आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. बारक्या पाटील आपण स्टेजवर यायचं आहे. विनोदजी उमराटकर यांचा आपण विशेष गौरव करायचा आहे. विनोदजी उमराटकर बंदरामध्ये कालेर संघाचे कोच आहेत. स्वागत आणि सन्मान केले जातात अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. विनोदजी उमराटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जातं. ओके चालेल. विशेष गौरव आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जातं पाहुण्यांचं. विनोदजी उमराटकर यांचं विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. आणि पहिला सामना उद्घाटनी सामना मित्र आपण पाहिला होता. दोन यजमान संघामध्ये शिकस्त मिळाली होती. कालिका माता खारबा संघाला विजयाचा शिल्पकार बारक्या पाटील आणि बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल ज्यांच्या नावाने या स्पर्धेचा एक भव्य दिवस आयोजन पार पाहतोय. सरपंच